बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे, कारण गेल्या 36 दिवस चाललेलं जंतर मंतरवरचं उपोषण आणि आंदोलन आपण सगळ्यांनी अनुभवलंय। मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन आज एक धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे। राजधानी दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती 36 दिवस चाललेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशी माहिती आज समोर आली आहे। पश्चिम बंगालच्या एसटीएफने केलेल्या कारवाईमध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या याच आडून हिंसाचार घडवण्याचा दहशतवादी कट उघडकीस आल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे। हमीब मंडल याला आज अटकही करण्यात आली आहे। त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचं सांगण्यात येत आहे। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनामध्ये पोलिसांचा गणवेश परिधान करून घुसखोरी करणं, आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ निर्माण करणं, तसंच पेट्रोल बॉम्ब फेकून मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार भडकवण्याचा कटही आखण्यात आला होता। या कटाच्या मागे पाकिस्तानामधून सूत्र हलवली जात असल्याचा प्राथमिक संशय तपासामधून पोलिसांनी व्यक्त केलाय। संशयित हमीम मंडल याच्या प्रेयसीला झारखंडमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सध्या तिची चौकशी सुरू आहे। अर्थातच या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत या सगळ्याचा तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे। राजधानी दिल्लीमधल्या जंतर मंतरवरच्या याच आंदोलनामध्ये दहशतवादी कटाचं हे धक्कादायक वास्तव समोर आलं आणि यानंतर सार्वजनिक आंदोलनांच्या सुरक्षेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये परदेशी निधी आणि आंदोलनांवरून राजकारण तापलंय। परदेशी निधी घेणाऱ्या संस्थांची चौकशी होणार असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं। मात्र हा आंदोलनांना बदनाम करून सरकारची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केलाय। त्यामुळे सुरक्षा, परदेशी फंडिंग आणि आंदोलनांच्या राजकारणावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। ज्या ज्या संस्थांना विदेशी फंडिंग होत असतं, कुठल्याही संस्था असो, त्या ठिकाणी जर का त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला तर त्याची चौकशी सरकारच्या वतीने सुरू असते। फॉरेन मिनिस्टर आहे, त्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे की याला विदेशी कुठलंही फंडिंग झालेलं नाही असं ते सांगितलेलं आहे। म्हणून मी मगाशी सांगितलं की या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे नरेंद्र मोदीच्या भरोशावर आणि लोकांना खोटं बोलून आणि विशेष करून तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देऊ वगैरे वगैरे जे काही आश्वासन दिलेलं होतं, त्याच तरुणींनी आता यांना हिंगा दाखवलेला आहे आणि एक खुर्ची जाण्याच्या चक्करमध्ये आता या तरुणीवर आरोप करण्याचं काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे। पाहूया पुढची बातमी। सरकार विरोधी आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या भेटीगाठींवरून सध्या महायुतीमधले अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावरती येऊ लागलेत। शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिपकेंची घेतलेली भेट मित्रपक्षांमध्येच नव्या वादाला कारणीभूत ठरली आहे। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आणि यानंतर भाजपनं तीव्र अशी नाराजी व्यक्त केली। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सरकारच्या विरोधी आंदोलनांचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला एनडीए मधल्या नेत्यांनी भेटणं हे योग्य नसल्याचं म्हटलंय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अशा नेत्यांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली। भाजपकडून मित्रपक्षामधल्या नेत्यांच्या वर्तनावरती सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे हा केवळ मतभेद नसून महायुतीमधल्या समन्वयाचाच प्रश्न असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। दिपकेंच्या घरी गेल्यावर बातमी होईल आणि आपण आंदोलनकर्त्यांचे पुरस्कर्ते आहोत अशा प्रकारे आपली राजकीय दुकानदारी करायला मिळेल, याच उद्देशानं बच्चू कडू त्या ठिकाणी गेले। मला वाटतं दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारे जाणं त्या ठिकाणी उचित नव्हतं असं माझं व्यक्तिशः मत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांची खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे, पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना
अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील. नाही, मला असं वाटतं की प्रवीण दरेकरांनी काय टीका केली मला माहीत नाही. प्रवीण दरेकर टीका नाही करणार, आम्हाला सल्ला देतील, कारण ते भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत. ते टीका नाही करणार, आम्ही महायुतीमध्ये आहोत. आणि दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथं सांगता येणार नाही. पण राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटतं. पण आपल्या देशाचा एक युवा तरुण नागरिक आहे. त्यांनी एका विषयाला घेऊन जर आंदोलन केलं असेल तर आपण एवढं मनात काही घेण्याचं कारण नाही आहे. त्यांनी पण जे काही विषय होते, जे मागणी होती, सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे अधिक त्याच्यावर भाष्य केलं नाही पाहिजे.